मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे सर्व कर्ज म्हणजे पीक कर्ज असेल ते माफ होणार आहे. तर यामध्ये कोणते शेतकरी पात्र असतील, यामध्ये कोणते शेतकरी अपात्र असतील, हे यामध्ये सर्व आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये काही अटी आहेत, त्या अटीही आपण पाहणार आहोत. त्या अटींची पूर्तता केल्यानंतरच हे आपल्याला 2 लाख रुपये मिळणार आहेत. त्या अटी काय आहेत, त्यानंतर याची पात्रता काय आहे, यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असतील, कोणते शेतकरी अपात्र असतील, यामधील सर्व बाबींची माहिती यामध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना यादी राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना. मित्रांनो, ही राज्य सरकारने ही योजना 21 डिसेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. मित्रांनो, यामध्ये जर आपण पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज महाराष्ट्र शासनाकडून माफ करण्यात येणार आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ हा राज्यातील अल्प व अत्यल्प उधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. मित्रांनो, याबरोबर ऊस, फळे यासह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांनाही या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसाठी कोणती अट राहणार नाही आणि त्याचा तपशील भविष्यात मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात येईल. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमाफी योजनेचे ठळक आपण यामध्ये जर मुद्दे पाहिले तर यामध्ये योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना. यामध्ये लाभार्थी हे राज्यातील सर्व शेतकरी असतील. वर्ष 2023 आहे आणि याचा फायदा जर आपण यामध्ये जर पाहिला तर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे आणि अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीची आहे. मित्रांनो, यामध्ये आपण जर पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभार्थींची लवकरच यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे नाव या यादीमध्ये आलेले नाही ते दुसऱ्या यादीत आपले नाव पाहू शकतात. म्हणजे यामध्ये यादी पद्धतीने यामध्ये सोडत निघणार आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांची, त्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांचे जे थकीत शेतकरी आहेत, ज्यांचे पीक कर्ज थकलेलं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे आणि सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळू शकतात. या यादीत ज्या लाभार्थींचे नाव येईल त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेतील लाभार्थी आपले नाव यादीमध्ये पाहण्यासाठी तुमच्या बँकेत किंवा ग्रामपंचायत किंवा सरकारी सेवा केंद्रात यामध्ये आपण भेट देऊ शकता. मित्रांनो, यामधील जर नवीन अपडेट जर आपण यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्ज योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व लाभार्थ्यांना डिसेंबर अखेर महाराष्ट्र शासनामार्फत कव्हर केले जाईल. मित्रांनो, जर आपण जर यामध्ये पाहिलं तर हा चालू महिना नोव्हेंबर, त्यानंतर डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे हे कर्ज माफ होणार हे निश्चित आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 11.25 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. हे लक्षात ठेवा, 11.25 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, डिसेंबरपर्यंत 8,200 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जातील. म्हणजेच या पीक कर्जापोटी शासनाकडून 8,200 कोटी हे डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील. मित्रांनो, कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. मित्रांनो, कोरोनाच्या काळात या योजनेच्या अंमलबजावणीत काही प्रमाणात अडथळा आला. त्यानंतर मित्रांनो, सध्या रब्बी हंगाम अद्यापही सुरू आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ आत्तापर्यंत म्हणजे अद्याप मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण घ्यावे अशी ही विनंती आहे. म्हणजे आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर महात्मा फुले कर्जमाफीची स्थिती, आता सध्याची कर्जमाफीची स्थिती काय आहे तर आपण जर यामध्ये पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 7,06,500 शेतकऱ्यांची खाती उघडण्यात आली आहेत आणि या खात्यांमध्ये 4,739.93 कोटी जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची उघडलेली खाती आधारद्वारे पडताळणी करून नंतर त्यांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. हे लक्षात ठेवा, आपल्या बँक खात्याशी आधार लिंक असणं अनिवार्य आहे. यामध्ये ही महत्त्वाची अट आहे. त्यानंतर मित्रांनो, राज्यातील ज्या शेतकरी अजूनही या योजनेपासून च्या लाभापासून वंचित आहे त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ देण्यात येईल असंही यामध्ये सांगण्यात आले आहे. मित्रांनो, महात्मा फुले कर्जमाफी योजनेबद्दल जर आपण यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील जर सर्व शेतकऱ्यांसाठी ही 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची
ही योजना आहे। मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीची यादी, पहिली यादी 10 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। आपण लक्षात ठेवा, 10 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य सरकारकडून कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अल्प व अत्यल्प शेतकरी ज्यांनी 2 लाखापर्यंत कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, ते अर्जदार यादीमध्ये आपले नाव तपासू शकतात। राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे नाव महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेमध्ये आलेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल। मित्रांनो, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने 10,000 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे। मित्रांनो, आपण यामध्ये पाहू शकता, महाराष्ट्र राज्य सरकारने 10,000 कोटी रुपयांचे बजेट यामध्ये निश्चित केले आहे। त्यानंतर मित्रांनो, या योजनेअंतर्गत शासनाने लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर करणार आहे। ही यादी पाहण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक, ग्रामपंचायत किंवा सरकार सेवा केंद्राला भेट द्यावी। या योजनेअंतर्गत यादीत 15,000हून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांची नावे असतील। राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी नावे पहिल्या यादीत आली नाहीत तर त्यांनी दुसरी यादीही पाहू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेअंतर्गत लवकरात लवकर पहिली यादी प्रसिद्धी केली जाईल। तर आपण यामध्ये जर पाहिलं तर 15,000 शेतकऱ्यांसाठी पहिली यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहेत, ते कागदपत्र आत्ताच तयार ठेवा, म्हणजे पुढे आपल्याला अडचण येणार नाही। यामध्ये सर्वप्रथम अर्जदाराचे आधार कार्ड, म्हणजे ज्याच्या नावावर कर्ज खातं आहे त्यांचं आधार कार्ड असेल, त्यानंतर निवास प्रमाणपत्र, त्यानंतर बँक खाते पासबुक, त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो हे आपल्याला तयार ठेवणं गरजेचं आहे। मित्रांनो, आशा आहे की दिवाळी अगोदर या कर्जमाफी यादीची पहिली यादी मिळेल, तरी शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होईल अशी आशा आहे। तर मित्रांनो, भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।